निरंजन बाजूला भावना मनामध्ये एकच आहे की या खेड मतदारसंघाने रामदासबाईंच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री पाहिले, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते पाहिले, महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाहिले, एक ज्येष्ठ नेते म्हणून पाहिले आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आज मला संधी दिली आहे. नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि भावना एकच आहे की या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या कोकणाचा विकास व्हावा, माझ्या महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडावी एवढीच मी देवीचरणी आज प्रार्थना केली आहे. आमदार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, मंत्री म्हणून पहिल्यांदा संधी मिळते, काय आव्हानं? नाही, आव्हानं नक्कीच अनेक असतात, परंतु त्या आव्हानांना पेलाची ताकद ही प्रत्येक शिवसैनिकांमध्ये असते आणि शेवटी मला वाटतं रामदासबाईंच्या रूपाने आम्ही मंत्रालय अनेक वर्ष पाहिलेलं आहे, त्यांचा अनुभव आम्ही जवळनं घेतलेला आहे, त्यामुळे नक्कीच ही आव्हानं सोपरित्या पेलू. अनेक स्वप्न रामदासबाईंनी बघितलेले आहे, तुम्ही देखील उद्योगाच्या बाबतीमध्ये खूप वेळा वक्तव्य केलेलं आहे, कोकणासाठी काय विशेष? आणि मला वाटतं आज कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने दोन महत्त्वाची खाती ही या शिवसेनेकडे आहेत. एक तर उद्योग विभाग आहे, जे उदयजी सामंतसाहेब गेले 2.5 वर्ष अतिशय चांगल्यारीत्या हाताळत आहेत. त्यानंतर जलसंधारण आहे, हे देखील खातं शिवसेनेकडे आहे. तिसरं महत्त्वाचं आरोग्य, हे देखील शिवसेनेकडेच आहे
आणि म्हणून मला वाटतं आणि पर्यटन देखील 4 महत्त्वाची खाती ही शिवसेनेकडे आहेत आणि या 4ही गोष्टींवरती नक्कीच माझं बारकाईने लक्ष असेल. फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर या कोकणाचा विकास करण्यासाठी या 4ही विभागाच्या मार्फत जास्तीत जास्त निधी हा कोकणामध्ये कसा येईल असे आमचे प्रयत्न असतील. मंत्रिपद मिळालेलं आहे, आता पालकमंत्री नाही कसं आहे, उदयजी सामंत साहेब हे अर्थातच ते सिनियर आहेत आणि ते माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि नक्कीच आज उद्योगमंत्रीपद आज त्यांच्याकडे असताना पालकमंत्री पदाच्या मार्फत त्यांनी जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून नक्कीच पालकमंत्री उदय सामंत साहेब हे असावेत अशी माझी इच्छा आहे. जाम सेंटर गेला आपल्या ह्या टायमाला चांगल्या पवन आलाच काय घेऊ ना दादा. दिवसभरामध्ये आपण पाहतो या ठिकाणी तुमचं आगमन झालं, स्वागत झालंय, काय सांगाल? कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच उत्साह आहे. खेड तालुक्याला 2014ला सन्माननीय रामदासभाईंना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं, परंतु आमदार म्हणून ह्या दापोली मतदारसंघामध्ये जवळपास 50 वर्षाच्या कालावधीनंतर मंत्रिपद मिळत आहे आणि म्हणून नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. एकंदरीत मागच्या 2.5 वर्षाच्या घडामोडी पाहता मागील 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला मला 73,000चं मताधिक्य मिळालं होतं आणि उद्धवजींची साथ म्हणून जेव्हा मी शिंदे साहेबांसोबत गेलो प्रचंड संघर्ष आम्हाला त्यावेळेस करावा लागला, परंतु तरीसुद्धा मागच्या वेळेपेक्षाही जास्त मताधिक्य म्हणजे जवळपास 24,000चं मताधिक्य ह्यावेळेला दापोली मतदारसंघामधील जनतेने आम्हाला दिलं. ह्याचा अर्थ जनतेने आमचा निर्णय तर स्वीकारलाच, परंतु जनतेने विकास कामाला कौल दिला आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पक्ष म्हणून काम करत असताना ह्या शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून आज मी आहे. शिवसेना पक्षामध्ये सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आज मी तिथे होतो आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा या वाढल्या होत्या की तरुण म्हणून नक्कीच संधी मिळेल आणि ती संधी आम्हाला मुख्य नेते शिंदे साहेबांनी दिली आहे. आम्ही दापोली मतदारसंघाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार मानू इच्छितोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे देखील मनापासून आभार मानेन. त्यांनी देखील ह्या निर्णयामध्ये आम्हाला साथ दिली, त्यांनी देखील हिरवा कंदील दिला आणि आज हे पद आमच्या दापोली मतदारसंघाला मिळाले. एकाचे आपल्याला 5 खाती मिळालेली आहेत. आता उद्या तुम्ही कारभार स्वीकारा, कसं वाटतं? नाही, खाती अर्थातच महत्त्वाची आहे. विशेषतः गृह राज्यमंत्री शहरी हे अतिशय मोठी जबाबदारी आहे. शहरामध्ये गुन्हेगारी ही पेरली जात असते किंवा उगवली जात किंवा तिथे त्याचा उगम होत असतो, तर अशा ठिकाणी नक्कीच एक मोठी जबाबदारी माझ्यावरती असताना नक्कीच ती मी पार पाडेन आणि उर्वरितची खाती ती देखील अर्थातच महत्त्वाची आहेत. महसूल असेल, ग्रामविकास असेल किंवा अन्न पुरवठा असेल किंवा मग फूड अँड ट्रक असेल. मला वाटतं अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मला दिलेली असताना नक्कीच हळूहळू शेवटी खाते समजून घ्यायला देखील 1-2-3 महिने जातात आणि थोडासा एक सेटल व्हायला 1-1.5 महिना जाईल, परंतु नक्कीच ह्या सर्व खात्यांना राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी असेल
ती 100% योगेश प्रामाणिकपणे पार पडेल. गोहत्येचा प्रकार आता आपल्याकडे खेडमध्ये घडलेला आहे. आपण जर पाहिलं तर सकाळपासून हा सगळा विषय गाजतोय का सांगा? तर मला आता एक 2 तासापूर्वीच मला ती माहिती समजली आणि मी आता रत्नागिरी एसपींशी देखील बोललो आहे. खेड तालुक्याच्या आमच्या PIना देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेले आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठलाही राजकीय दबाव ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही, हस्तक्षेप होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये कारवाई करायचे मी आदेश दिलेले आहे. बस कोणाला विचारायचं